राज्यातील मनपा निवडणूक ठरत आहे शंका कुशंकांचं गणित, तर काही सामान्य उमेदवार हारखरबी ठरत आहेत बाजीगर. राज्यात मनपा निवडणुका होणार अशा प्रत्येक वेळी बातम्या प्रसिद्ध होत होत्या आणि उमेदवार लगेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार बसत. असं काही कारणास्तव फुसकाबार ठरला, पण यंदा 15 जानेवारी 2026 हा दिवस उजाडला आणि नवरे मंडळी लग्नाच्या बेडीत अडकायला तयार झाली. त्यासाठी नवरा नवरीकडील जत्तेच्या जत्थे सभेच्या जत्रेसाठी येऊ लागले. रोज खानावळी होऊ लागल्या. मतदारांच्यापर्यंत पैशांची पाकिटं पोहोचू लागली, तर काही ठिकाणी जाती धर्माच्या पत्त्यांचा खेळ मांडला गेला. महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी सामदाम दंड भेद या अस्त्रांचा वापर करण्यात आला. प्रत्येकजण रात्र वैर्याची आहे जागते रहो म्हणत पैशांचा पाऊस पाडतोय आणि मतदार स्वतःला मतदार राजा समजून उमेदवारांच्या पुढे लाचार दिसून येतोय. उमेदवाराची पारख न करता फक्त पैसा पारखून मतं देण्याची लाचारीची वेळ याच्यावर आली आणि वर अपेक्षा करतात विकास कामांची. मतदारांना जाती धर्म व विकासाचं काही देणं घेणं नाही म्हणून तर पैशांच्या पाकिटावर नजर लावून बसतात. तसेच उमेदवारांना आपल्या कामावर विश्वास नाही म्हणून नोटांच्या बंडलावर मतं विकत घेण्याची वेळ येते. तर काही नगरसेवकांना त्यांचा अहंकारपणा नडला. ज्यांच्या मनात विकास काम करण्याची इच्छा आहे अशा सामान्य उमेदवारापासून मतदार दूर का, त्यामुळे नगरसेवक पदापासून वंचित राहतो. जनता विचार करेल का? काही माजी नगरसेवकांना तिकिटापासून डावलण्यात आलं, तर काही जण निवडूनही आलेत. सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांची बोली लावून घोडेबाजारीही होईल. म्हणून तर राजकारणात कोणी कोणाचा नसतो, फक्त पद्धत वापरली जाते वेगळी, हलाल किंवा झटका. सारी पटलावर रंगणार खेळ सारा. केंद्र सरकारने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, त्यामुळे जनतेच्या शंकाचं निराकरण होईल असं जनमानसात प्रश्न उपस्थित होतोय. विशाल कंदी न्यूजसाठी बरकत पन्हाळकर, कोल्हापूर. पाऊस पैशाचा या ठिकाणी पडलेला आहे आणि इथे आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत, कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत. हे बघा, अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय. हे खोला मैडम. हाँ, ये नाम पढ़ सकते हो? क्या नाम है ये? किसने पैसे दिए आप बता सकते हो? बताओ, आप डरिए ना, बताओ. मुझे नहीं पता, ऊपर रहते थे पहले, मगर उसका नाम नहीं मालूम मुझे. हमारे बिल्डिंग में लेकिन ये किस पक्ष का है ये चिन्ह? ये कोमल का है. कमल मतलब कौन सा पक्ष मालूम है? बीजेपी. बरोबर. मी राजेश तुळशीदास वटकर, सो माधुरी शशिकांत वटकर ह्या माझ्या वहिनी आहेत आणि त्यांचा मी प्रतिनिधी म्हणून आपल्याशी बोलतोय. उत्कृष्ट प्रतिसाद आहे. तर जनतेला इतका जास्त उत्साह मी याच्या आधी कधी पाहिला नव्हता. 4 प्रभागांचा एक प्रभाग झाला आहे. जवळपास मतदारांची संख्या प्रत्येक 4 प्रभागाची 25,600 एवढीच आहे. पण मतदानाला थोडासा वेळ लागतो आहे, कारण बऱ्यापैकी लोकांना 4 मतदान कसं करायचे ह्याची कन्सेप्ट अजून क्लिअर नाही आहे. तर आमचे समाजसेवक म्हणा, पोलिंग एजंट म्हणा, आतले ऑफिसर लोक हे सगळ्यांना समजावून सांगतायत, पण त्यासाठी वेळ लागला आहे. फक्त असं तरी कोण म्हणते तर ते बनायला रील करून मतं मिळतात काय? ही रील करून मतच मिळली म्हणतो, पैसे वाटून नाही. आता तुम्ही विकास कामं करून म्हणताय, मग पैसे कशाला वाटले? हां, त्यामुळे जे काही तोंडाला हात लावून चालत नाही. हरलो तर हरलो, जनतेचा निर्णय तुम्हाला मान्य आहे. पण काही जनता आता 6,500 मतं मला मिळाली. स्वाभिमानी जनतेने मला मतं दिलेली. काय कुठली अपेक्षा नाही. आता साधी चहा आणि पाणी पण प्यायले नाही. त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हे आणि रील करते माझ्या दम आहे म्हणून करत होतो आणि अजून पण करणार म्हटलं. जिथं चुकते तिथं चुकते, दम आहे माझ्या. आणि जे आणि विजय सरकारनं जे केले धडधडी सिद्ध करून दाखवावं चॅलेंज होते मी मला. नाही तुमचं सिद्ध करताना पळून जायचे राहतो.